हरि ओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 13. प्रदक्षिणा. निश्चलत्वम प्रदक्षिणाम. स्तब्धता हीच त्याला घातलेली प्रदक्षिणा. प्रदक्षिणाम. देवळात देवदर्शन घेतल्यावर देवासभोवती फेरी घ्यायची पद्धत आहे. त्या योगे देवाचे सर्व दिशांनी दर्शन घेतले जाते. याला प्रदक्षिणा असे म्हणतात. अशा फेऱ्या किती घ्यायच्या याच्या पद्धती अनेक आहेत. 1, 3, 7, 11, 21, 100, 1000 इत्यादी ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे फेऱ्या घेतल्या जातात. यात श्रद्धा, प्रथा, सोपस्कार याला खूप महत्त्व आहे. या ते शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत. ती पिंड ओलांडायची नसते. जेथे गाभाऱ्यात प्रदक्षिणा घालायची सोय नसते तेथे नमस्कार करून स्वतःच्याच देहासभोवती प्रदक्षिणा घेतली जाते किंवा संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. काही ठिकाणी देऊळ ज्या क्षेत्रात वसवलेले असते त्या संपूर्ण ठिकाणाला प्रदक्षिणा घातली जाते. एखाद्या डोंगरावर मंदिर बांधलेले असेल तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा घालताना आपापल्या श्रद्धेप्रमाणे स्तोत्र, मंत्र, श्लोक इत्यादी म्हटला जातो किंवा जप केला जातो. जितके मानसिक स्वास्थ्य जास्त बिघडलेले असते तितके संकट जास्त गंभीर आणि भयावह असते तितक्या जास्त प्रमाणात प्रदक्षिणा घातल्या जातात. नित्य देवदर्शन घेताना एकच प्रदक्षिणा घातली जाते. परंतु जेव्हा देवाकडे काही विशेष मागायचे असते त्यावेळी प्रदक्षिणांची संख्या वाढवली जाते. माता पित्याला अपत्याने प्रदक्षिणा घातली की माता पित्याला पुण्य प्राप्त होते. आजीला नातवाने प्रदक्षिणा घातली की आजीला तीर्थयात्रा करून आल्यावर मिळते तसे पुण्य मिळाल्याचा आनंद होतो. माता पित्याला प्रदक्षिणा घातली की तीर्थयात्रा केल्याचे, पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य अपत्याला मिळते. याबाबत गणपती आणि त्याचा भाऊ कार्तिक स्वामी यांची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. पृथ्वी प्रदक्षिणा लवकर कोण घालतो अशी या दोन भावात स्पर्धा लागली होती. कार्तिक स्वामी प्रत्यक्ष पृथ्वी प्रदक्षिणा घालून कित्येक कालावधीनंतर आले. परंतु गणपतीने पार्वती मातेला प्रदक्षिणा घातली आणि अत्यल्प काळात स्पर्धा सहजच जिंकली. निश्चलत्वम. देवाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत पडण्यामागे काही विशेष कारण, काहीतरी मूलभूत हेतू नक्कीच असला पाहिजे. देवदर्शन घ्यायच्या अनेक पद्धतींपैकी प्रदक्षिणा घालून सर्व दिशांनी देवदर्शन घ्यायचे असे हे एक कारण झाले असावे. असे दर्शन मुख्यतः श्रद्धेमुळे घेतले जाते. परंतु प्रदक्षिणा घालण्यात निश्चितच प्रकर्षाने मानसिकता आहे. याचबरोबर यात आध्यात्मिक आणि योगिक कारण जास्त प्राधान्याने आहे. आत्मपूजा उपनिषदकार ऋषींनी येथे निश्चलत्वम असा शब्द वापरून याला पुष्टी दिली आहे. प्रदक्षिणा घालताना देवाच्या सभोवती फेरी घेतली जाते. त्यावेळी देवळातल्या देवळात छोटीशी यात्रा केली जाते. येथे तर ऋषी म्हणतात की निश्चलत्वम. तुम्ही निश्चलत्व साध्य करा. तुम्ही निश्चल बसा. काये, वाचे, मने, देहाने हालचाल न करता मुखाने मौन राहून मन एकाग्र करून अमन नमन होऊन बसा आणि असे बसणे हीच त्याच्यासाठी प्रदक्षिणा आहे. असे बसले की स्वाभाविकच ध्यान समाधी साध्य होते. हीच त्याची आत्मपूजा आहे. देवासभोवती फेरी घालून प्रदक्षिणा घालायची पद्धत आहे. अशा अनेक प्रदक्षिणा घालायची पारंपरिक पद्धत आहे. परंतु येथे तर ऋषी त्याच्या बरोबर विरुद्ध देवासमोर निश्चल बसायला सांगत आहेत. मुळीच हालचाल न करता त्याच्या सभोवती फेरी घ्यायची ही विलक्षण प्रदक्षिणा आहे. जागा न सोडता त्याची ही यात्रा मोठी अद्भुत आहे. मौन राहून त्याची ही उपासना मोठी अजब आहे. त्या अनंताची एकांतात निवांत भेट घ्यायला ऋषी सांगत आहेत. तीच आत्मपूजा आहे. तेथेच साक्षात्कार आहे. त्यातच मुक्ती आहे. आपला मुक्काम सदा परिघावर आहे आणि म्हणून आपण त्याला विसरून गेलो आहोत. परिघावर भौतिक वस्तू जगत आहे. त्याच्या आकर्षणाने आपण येथे रममाण झालेले आहोत. आपण भौतिक उपभोग घेण्यात तल्लीन झालेले आहोत. यामुळे परिघाच्या केंद्रस्थानी असलेल्या त्याला आपण वंचित झालेले आहोत. आपल्या उपभोगांची लज्जत इतकी वाढली आहे की परिघाला केंद्र असते आणि त्यामुळे आपण परिघावर आहोत हेच आपण विसरून गेलो आहोत.
भटकण्यात आपण इतके भरकटलो आहोत की आपल्याला काटा टोचावा आणि मग त्यामुळे ज्या पायांनी आपण भटकत आहोत ते पाय आपल्याला आहेत याची जाणीव आपल्याला व्हावी, अशी आपली स्थिती झालेली आहे. संकट यावे, दुःख व्हावे, पीडा व्हावी आणि मग त्या परमात्म्याची आठवण व्हावी, अशी आपली महालज्जास्पद अवस्था झालेली आहे. त्याच्याच कृपेने संकट निवारण झाले की पुन्हा तो विस्मृतीत जातो. इतके आपण कोडगे झालेले आहोत. म्हणून येथे ऋषी संदेश देत आहेत, उपदेश करत आहेत, जागे करत आहेत की परिघावरून केंद्राकडे चला. देहभावामधून अंतःकरणातील आत्मभाव जागृत करा. औषात्म्याकडून परमात्म्याकडे चला. त्या योगे सुखदुःखात पिचत पडण्यापेक्षा सदा आनंदी राहा. भटकून भरकटू नका, निश्चल व्हा, तेथेच त्याची भेट होईल. परिघावरून केंद्राकडे. अनंत, अपार, अगम्य अशा आत्मब्रह्मांडात ओम असा महाध्वनी परमध्वनी झाला आणि त्या वैश्विक परम महाविस्फोटामधून येथे अमोज, असंख्य, अगणित विश्वे निर्माण झाली. ज्या ठिकाणी तो वैश्विक परम महाविस्फोट झाला त्या वैश्विक परम महाविस्फोटाच्या जागी वैश्विक केंद्र तयार झाले आणि त्या वैश्विक परम केंद्राच्या दशदिशांनी विश्वे पसरली. ते परम वैश्विक केंद्र हे या विश्वाचे मूलभूत निर्मिती स्थान आहे. तेच योगधाम आहे. या परम वैश्विक केंद्रामधून हे ब्रह्मांडातील वैभव निर्माण झाले आहे. विश्वाच्या केंद्राकडून विश्वाच्या परिघाकडे निर्मिती झालेली आहे. विश्वे ब्रह्मांडाच्या केंद्राकडून परिघाकडे पसरलेली आहेत आणि पसरत आहेत. यास्तव आपले मूलभूत स्थान शोधायचे झाल्यास आपल्याला विश्वाच्या परिघाकडून विश्वाच्या केंद्राकडे यात्रा करावी लागते. ही वैश्विक यात्रा प्रत्येक जीवाला करावीच लागते. याला पर्याय नाही, कारण ही यात्रा न करणे हे अनैसर्गिक आहे. प्रत्येक जीव ही यात्रा पूर्ण करण्यासाठी जगत असतो. यासाठी जीवाची मानवी देही उत्क्रांती होत असते, कारण मानवी देह ही देहाची परिपूर्ण उत्क्रांती आहे. मानवी देही ही यात्रा परिपूर्ण होते. अज्ञानाने भौतिक भोगापवर्गतेच्या कच्छपी लागल्यामुळे हे मानवाला कळत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे जोपर्यंत ही यात्रा पूर्ण होत नाही तोपर्यंत मानव सदा दुःखी, कष्टी, पीडा, त्रास सहन करत जगत राहतो. जेव्हा त्याला याचे आकलन होते तेव्हा तो सत्संग करतो, अध्यात्म शिकतो, ध्यान समाधी लावतो. त्याचे भौतिक आचरण सुधारते आणि तो आत्मसन्मुख होतो. त्या योगे समाधानात, आनंदात जीवन जगू लागतो. त्याची परिघाकडून केंद्राकडे यात्रा सुरू होते. यथाकाळी यात्रा पूर्ण होते. तो योगधामी पोहोचतो, मुक्त होतो. आपले मूलभूत केंद्र सोडण्याची कोणालाही इच्छा नसते, परंतु काही कारणाने नाईलाजाने आपले मूलभूत केंद्र सोडावे लागते. परंतु तरीही त्या मूलभूत केंद्राचे आकर्षण जराही कमी होत नाही. मी 12व्या वर्षापासून जवळजवळ 14 वर्षे घराबाहेर राहिलो आहे. त्यानंतर पुन्हा 6 वर्षे आफ्रिकेला राहिलो आहे. माझ्या जन्मगावापासून दूर पुण्याला स्थायिक झालो आहे. यामुळे प्रत्येकाला जन्मगावाचे कसे किती आकर्षण असते ते मला स्वानुभवावरून चांगले माहीत आहे. यामुळे प्रत्येकाला परिघाकडून केंद्राकडे यात्रा करण्याचे फार आकर्षण असते. आत्ताच काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध विनोदी विडंबनकार लेखक भट्टी साहेब यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या अस्थी पाकिस्तानातील त्यांच्या मूळ गावी विसर्जित कराव्यात अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. आफ्रिकेला असताना तेथील अनेक सिंधी बांधव त्यांच्या जन्मगावाबद्दल हळवे झालेले मी पाहिले आहेत. बेनझीर भुट्टो जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या तेव्हा भारत पाकिस्तान यांचे संबंध जरा बरे प्रस्थापित झाले होते. त्या काळात या सिंधी बांधवांनी लगेच आपल्या जन्मगावी भेट दिली. जन्मगावाचा तर हा असा काही वर्षाचा भौतिक संबंध आहे. येथे विश्वात अंशात्म्याचा तर वैश्विक केंद्राशी अनंत जन्मांचा संबंध आहे. यास्तव प्रत्येक जीवात्म्याला आपल्या मूलभूत वैश्विक केंद्री जायची स्वाभाविकच तीव्र इच्छा असते. यासाठी प्रत्येक जीवाला वैश्विक परिघाकडून वैश्विक केंद्राकडे प्रस्थान ठेवावेच लागते. याला अन्य पर्याय नाही. त्या योगे तो सुखदुःखातील कैवल्यानंदात जीवन जगू लागतो. तसे न केल्यामुळे जीवाला दुःख, कष्ट, पीडा, त्रास सहन करावा लागतो.
कारण नैसर्गिक ओढीपासून फारकत घेऊन जीवन जगले जाते. हे नियतीच्या विरुद्ध असते. म्हणून जीवनात कैवल्यानंदासाठी अध्यात्म सत्संग याला अन्य पर्याय नाही. विश्वामध्ये निर्माण झालेली ब्रह्मांडांची ही अद्भुत वैश्विक लीला, त्याचे अनुपमेय वैश्विक सौंदर्य, त्याचे अलौकिक वैश्विक वैभव वगैरे अनुभवण्यासाठी, त्याचा उपयोग घेण्यासाठी, त्या वैश्विक निर्माणाला दाद देण्यासाठी येथे कोणीच नव्हते. कारण विश्वे निर्माण झाली, परंतु ती जड होती. निर्माण करणारा तर सूक्ष्म आहे. यासाठी जडाचा आस्वाद घेण्यासाठी येथे सूक्ष्म जड यामध्ये काहीतरी दुवा असणे गरजेचे होते. जर अतिसुबक सुंदर सुरम्य असे दोन दगड एकमेकांच्या शेजारी असले तरी त्याचा काही उपयोग आहे का? ते दगड सुबक सुंदर सुरम्य आहेत. ते जाणणारा, त्यांना दाद देणारा, त्याचा आस्वाद घेणारा कोणीतरी तेथे असला तर त्याचा काही उपयोग होईल. नाही तर ते दगड तेथे आहेत किंवा तेथे ते नाहीत, या दोहोत काहीच फरक असणार नाही. यासाठी स्वतः परमात्मा जीवात्मा निर्माण करून त्याच्या माध्यमातून जडदेह धारण करून त्यात अंशात्मकरित्या या विश्वात वास्तव्याला आला आणि जडदेहामधून तो सूक्ष्मात्मा जड वैश्विक लीलेचा आस्वाद घेऊ लागला. तो सूक्ष्म असल्यामुळे जड जीवात्म्याच्या माध्यमातून आत्मप्रेरणा देणे आणि जे होत आहे त्याचा साक्षी राहून आस्वाद घेणे इतकेच तो करू शकला. यामुळे त्याला अकर्ता असे म्हणले जाते. या दुर्दैवाने मनाच्या प्रभावाखाली येऊन देह भौतिक उपभोगात नको इतका रममाण झाला. त्या उपभोगांच्या संचितात अंशात्मा अडकला. त्याचे जन्ममृत्यूचे फेरे सुरू झाले. यामुळे देहाच्याच माध्यमातून ती वैश्विक यात्रा पूर्ण करण्यासाठी अंशात्म्या सभोवतीचे संचित नष्ट करून त्याला मुक्त करणे हा एक नसता उद्योग झाला. परिघाकडून केंद्राकडे यात्रा करावीच लागते, त्याला अन्य पर्याय नाही. हे कोणालाही चुकवता येत नाही. यासाठी कितीही अगदी लाखो पुनर्जन्म घ्यावे लागले तरीही ही यात्रा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुनर्जन्माचे रहाट गाडगे थांबत नाही. देवाला प्रदक्षिणा घालायची पारंपरिक पद्धत आहे. यात मनःशांती जितकी जास्त ढळलेली असते तितक्या प्रदक्षिणा जास्त घातल्या जातात. इतकेच नव्हे तर मनःशांती अति ढळली की देवाची कृपा व्हावी, त्याचे आपल्याकडे लक्ष जावे, त्याने आपल्यावर लवकर करुणा करावी इत्यादी अनेक कारणांनी फार विचित्र प्रकारे प्रदक्षिणा घातल्या जातात. किंवा सर्वात महाभयावह म्हणजे देवावर आपली इतरांपेक्षा निराळी अतिउच्च अनन्यसाधारण भक्ती श्रद्धा आहे असे सिद्ध करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात. कोणी प्रदक्षिणांची संख्या अति वाढवितो, 1000 किंवा त्याहून जास्त प्रदक्षिणा घातल्या जातात. कोणी आंघोळ करतो आणि केवळ पंचा नेसून तसाच ओल्या अंगाने प्रदक्षिणा घालतो. कोणी नमस्कार करत करत प्रदक्षिणा घालतो. कोणी गुडघे जमिनीवर टेकतो आणि तसाच गुडघ्यावर रांगत रांगत प्रदक्षिणा घालतो. कोणी लोळत लोळत प्रदक्षिणा घालतो. कोणी काचांच्या तुकड्यावरून लोळत प्रदक्षिणा घालतो. कोणी आगीवरून चालत प्रदक्षिणा घालतो. हे असे महाविचित्र आणि अघोरी प्रकार पाहायला मिळतात. यात महाविलक्षण म्हणजे हे असे जे कोणी करतात त्यांना प्रोत्साहन देणारे असतात. ते तेथे हे सर्व पाहत असतात आणि असे करणाराची स्तुती सुमने गात असतात. त्यांना वाटते की हा अशा प्रकारे प्रदक्षिणा घालणारा किती महान भक्त आहे, याची देवावर श्रद्धा किती जाज्वल्य आहे, त्याची भक्ती किती मोठी आहे. हे असे करणाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे याला प्रोत्साहन देणाऱ्या बघ्यांनी प्रामाणिकपणे 3 गोष्टींचा विचार करावा. 1. यामुळे अशा प्रकारे प्रदक्षिणा घालण्यापूर्वीचा हा तथाकथित भक्त आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतरचा तो तथाकथित भक्त यात काही सकारात्मक फरक झाला का? कदाचित त्याच्या डोक्यावर परिणाम होण्याचा नकारात्मक फरक होऊ शकेल. 2. अशा प्रकारे प्रदक्षिणा घालून त्या तथाकथित भक्ताचे देवाच्या जरा तरी सन्निध जाणे झाले का? अशांना देवपद प्राप्त झाल्याचे एक तरी उदाहरण आहे का? 3. अशा प्रकारे प्रदक्षिणा घालून अशा तथाकथित भक्ताच्या जीवनात सुखदुःखातीत आनंद आणि समाधान प्राप्त झाले का? अशा तथाकथित भक्तांच्या दृष्टीने अशा प्रकारे इतकी भक्ती करूनही देव काही पावत नाही आणि यामुळे असे तथाकथित भक्त मानसिक रोगाने पछाडतात, वेडे होतात, कायम करता येथे परिघावरच भरकटलेल्या अवस्थेत भटकत बसतात. अशा प्रकाराने भारावून जाऊन कमकुवत मनाचे इतरही लोक हे असे करायला प्रवृत्त होतात
अशाने लवकरात लवकर लक्षात घ्यावे आणि अशांना पाहणाऱ्यांनी, प्रोत्साहन देणाऱ्यांनी त्यांना आणि स्वतःला समजावून सांगावे की अशा प्रकारे परिघावरून केंद्राकडे यात्रा कधीही होत नाही. यासाठी आध्यात्मिक मार्ग आहेत, ते शिकून घ्यावेत आणि विशेष म्हणजे त्याप्रमाणे आचरण करावे. आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपण परिघाची फेरी पूर्ण करतो आणि देवाला सांगतो की देवा, आता मला या परिघावरून तुझ्याकडे केंद्रस्थानी यायचे आहे. या परिघाची फेरी घेतली, आता हे पुरे झाले तितके भौतिक फेरे खूप झाले. येथे वर्तुळात तेच फेरे आहेत, हे आता मला उमजले आहे. येथे भटकणे होते, प्रवास होतो, परंतु यात्रा काही होत नाही. येथे जन्म मृत्यू, सुखदुःख, पाप पुण्य असे करून आनंद काही मिळत नाही. समाधानाने जिणे जगणे होत नाही. जीवनात सतत ताणतणाव आहे. निरोगी, निर्लेप, निर्भेळ जीवन जगायला मिळत नाही. यामधून देवा माझी सुटका करा. मला परिघावरून केंद्राकडे प्रस्थान ठेवायचे आहे. परिघावर फेरे घेऊन केंद्रस्थानी जाणे होत नाही. भरपूर फिरणे होते आणि पुन्हा पुन्हा त्या सुरुवातीच्या ठिकाणी येणे होते. पुण्य प्राप्त झाले असे वाटेपर्यंत त्यामधून पापाचा राक्षस बिकट हास्य करत प्रगट होतो. बाहेरून योगी आणि आतून भोगी असे केविलवाणे जीवन जगणे होत असते. मग ते भोग भौतिक असोत किंवा आध्यात्मिक असोत, तेथे पाप होत असते. सुख मिळाले असे वाटेपर्यंत पुन्हा दुःख उसासे टाकत हजर होते, कारण बरेच वेळा ते सुखच टोचत असते. एक तर घरात कटकट असते किंवा बाहेर जीव घेणी धावपळ असते. वैभव मिळाले असे म्हणेपर्यंत ते अनेक प्रकारे केव्हाच नष्ट होते. एक तर त्यामधून आर्थिक दारिद्र्य येते किंवा मानसिक आजार होतो किंवा शारीरिक दौर्बल्य येते किंवा व्यसनाधीनता गोचिडीसारखी चिकटते किंवा उच्चपदी असूनही मानहानी सहन करावी लागते किंवा संतती नसते उद्योग करणारी निघते. अशा प्रकारे सर्व असूनही जवळ काहीही नाही अशी दीनवाणी अवस्था निर्माण होते. त्यातून काहीतरी उचापती करून पुण्य, सुख, वैभव टिकवले तरी ते कधीही समाधान, आनंद देत नाही. त्या समाधानासाठी, आनंदासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात, कारण पुण्य, सुख, वैभव ही समाधानाची, आनंदाची शेते नाहीतच. हे तर पाप, दुःख, दारिद्र्य यांच्या मशागतीवर आलेले पीक आहे. ते शाश्वत तर नसतेच, परंतु ते ताप देणारे असते. यास्तव परिघावरून केंद्राकडे यात्रा करणाऱ्याला पर्याय नाही. घरापासून दूर राहिल्यावर खानावळीत, हॉटेलात जेवावे लागते. तेथे सुरुवातीला छान वाटते. घरच्या नित्य जेवणापेक्षा जरा वेगळे, चमचमीत, मसालेयुक्त पदार्थ खायला मिळतात. रोज गोडधोड असते, परंतु लवकरच लक्षात येते की हे काही खरे नाही. येथे माया, ममता, वात्सल्य नाही. येथे ठराविक पदार्थांना दररोज 30 ठराविक चव आहे. ते हळूहळू बेचव वाटू लागते. घरी आईने किंवा पत्नीने रोज जरी आमटी केली तरी त्यात दररोज किंचित तरी फरक असतो, कारण येथे हॉटेलसारखे किंवा खानावळीसारखे मापात जेवण केले जात नाही. घरी अनुभवाच्या अंदाजाने इवले आले आणि इवले जिरे आणि उगीच चवीला जरा अमुक आणि तमुक असे जेवण केले जाते. यामुळे त्यात तोचतोचपणा नसतो, त्यात नित्य बदल असतो. ती खरी चव असते. मधून मधून गोडधोड मिळण्यात आनंद असतो. यामुळे कधी एकदा घरी जातो आणि घरचे अन्न खातो असे होते. मग तेथे पिठले भाकरी अलौकिक आनंद देते. आयुष्यात हेच होत असते. आपण विश्वाच्या परिघावर जगत असतो, जन्माला येतो आणि जन्मदात्यांच्या आधाराने जगायला शिकतो. पुढे स्वतः मिळवून जगू लागतो. काबाड कष्ट घ्यायचे आणि पैसे मिळवायचे. ते कितीही मिळाले तरी नेहमी कमीच मिळतात आणि त्यामुळे आणखी कष्ट घ्यायचे आणि पैसे मिळवायचे. हे असे किती करायचे याला अंत नाही. कधीही समाधान आणि आनंद नाही, कधीही स्वास्थ्य नाही. सारखी जीवनाची घडी घालण्यात दंग असायचे. ही घडी कधीही घातली जात नाही. ती विस्कटलेली किंवा अर्धीमुर्धी असतानाच देह थकतो आणि जरा जर्जर होतो, वार्धक्य येते. आता अपत्यांच्या मर्जीने जगायचे आणि एक दिवस मरून जायचे. काय मिळवले आयुष्यात? हे असे होते कारण आपण आपल्या योगधामापासून, विश्वजननीपासून दूर वास्तव्य करतो. यात आपल्याला तिची ऊब, ऊर्जा, तेज मिळत नाही. यामुळे आपण कधीही समाधानी नसतो, आनंदात नसतो. परीक्षा पास झाल्यावर आईने पाठीवरून शाबासकीचा हात फिरवला तरी कसे समाधान वाटते, आनंद होतो.
त्याची सर कोणी काही वस्तू किंवा पैसे बक्षीस देऊन येत नाही. यास्तव एकदा द्वंद्वाच्या अतीत जाऊन पहा, एकदा मौन राहून त्यात तल्लीन होऊन पहा, एकदा ध्यान समाधी लावून पहा. तुम्हाला कसे समाधान आणि आनंद मिळतो ते. हे असे केलेत की काही थोड्या गरजा तुम्हाला आनंदात ठेवतील. तुमच्या आनंदासाठी तुम्ही तुम्हाला पुरेसे असाल, पर्याप्त असाल. तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता राहणार नाही. जेथे असाल ते ठिकाण तुमच्यासाठी समाधानाचे आणि आनंदाचे मंदिर असेल. येथे समाधानाचे झाड उगवेल आणि नित्यानंदाची फळे चाखायला मिळतील. कारण द्वंद्वाच्या अतीत मौनात ध्यान समाधीत त्याची भेट होते. या विश्वात त्याच्याहून आणखी काही मिळवण्यासारखे उपलब्ध नाही. ही भेट किती वेळ होते? काही क्षणांची, अत्यल्प कालावधीसाठी. त्यातील किंचित मात्र ऊर्जा, तेज तुम्हाला सदा समाधान आणि नित्य आनंद देते. कारण त्या योगे कोणते अन्न किती खायचे यापेक्षा समोर असलेले अन्न कसे खायचे ही कला तुम्ही शिकता. त्यात वैश्विक समाधान आणि परम आनंद आहे. यासाठी परिघावर राहून केंद्राकडे यात्रा करायची कला योगियांकडून शिकून घ्यावी. आपण भूमितीमध्ये शिकलो आहोत की वर्तुळाच्या मध्यबिंदूमधून जसजसे तुम्ही परिघाकडे जाऊ लागता तसतसे मध्यबिंदू आणि तुमच्यात आणि तुमच्या शेजारील तुमच्या बरोबर असलेल्या रेषातील अंतर भूमितिक श्रेणीने वाढत जाते. तसेच तुम्ही जर वर्तुळाच्या परिघाकडून वर्तुळाच्या केंद्रबिंदूकडे जाऊ लागलात तर मध्यबिंदू आणि तुम्ही आणि तुमच्या शेजारील तुमच्या बरोबर असलेल्या रेषांमधील अंतर भूमितिक श्रेणीने कमी होत जाते. याचप्रमाणे जेव्हा तुम्ही विश्वकेंद्र सोडता तेव्हा तुम्ही आणि इतर यामध्ये महत् अंतर निर्माण होते. त्यामुळे विश्वकेंद्र सोडल्यापासूनच तुम्ही दुःखी, कष्टी असता. कारण त्यावेळी तुम्ही तुमच्या विश्वजननीपासून, योगेश्वरापासून दूर दूर जात असता. त्यावेळी तुम्ही योगधामापासून, तुमच्या स्वकेंद्रापासून दूर दूर जात असता. त्यावेळी तुम्ही केंद्रामध्ये एकरूप असलेले हर प्रकारे पृथक होत असता. तुमची छकले होत असतात. प्रवासाचे सुख मिळत असताना तुमचे लचके तुटत असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूंच्यापासून फार झपाट्याने अलगविलग होत असता. याच्या यातना होत असतात. त्यावेळी तुम्ही स्ववंचित होत असता. हे असे होत असताना तुम्ही स्वतःपासून ढळता आणि स्वभाव सोडता. वर्तुळाचा बिंदू हा नेहमीच अध्यारूत असतो. तो कधीही प्रत्यक्षात नसतो. तुम्ही वर्तुळ दाखवू शकता परंतु तुम्ही त्याचा बिंदू दाखवू शकत नाही. जणू काही तो गृहीत धरलेला आहे. वास्तवात ज्या अर्थी वर्तुळ असते त्या अर्थी त्याचा बिंदू असतो आणि तो असलाच पाहिजे. कारण एरवी वर्तुळ असणे असंभव आहे. अशा प्रकारे विश्वकेंद्री केंद्रबिंदूमध्ये तुम्ही अदृश्य, अरूप, निराकार असता आणि विश्वकेंद्र सोडल्यावर तुम्ही दृश्य होता. तुम्हाला आकार येतो आणि रूप प्राप्त होते. हाच तो तुम्ही सोडलेला स्वभाव आहे. स्वभावाविरुद्ध आचरण केले की त्यामुळे दुःखाशिवाय आणखी काय मिळणार. यास्तव आता विश्वाच्या परिघाकडून केंद्राकडे यात्रा करा. परिघावरील भौतिक वस्तू जगतात रममाण होऊन आयुष्य जगू नका. तुमचे स्वाभाविक जीवन जगा. तरच समाधान आणि आनंद शक्य आहे. विश्वाच्या केंद्रस्थानी शून्यावस्था आहे. त्यामधून एक एक जड भौतिक वस्तुजगत त्या एकाच तत्वामधून उत्क्रांत होऊन निर्माण झाले आहे. महासूर्य, सूर्य, ग्रहमाला, उपग्रह, अनंत विविध भौतिक वस्तुजगत असे हे एक विश्व आणि अशी अनेक विश्वे या ब्रह्मांडात निर्माण झालेली आहेत. याचा अर्थ असा आहे की त्या एकाच परमतत्वामधूनच हे सर्व बाहेर आले आहे. यात जेव्हा सजीव सृष्टी निर्माण झाली तेव्हाही असेच त्या एकमेवाद्वितीय परम आत्मतत्वामधून अंशात्मा येथे जीवात्मा निर्माण करून देह धारण करून वास्तव्याला आला आहे. त्यामधून सृजन होऊन येथे प्रजा वाढली आहे. यास्तव भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी ब्रह्माला तेवढे सत्य असे म्हणून या जगताला मिथ्या असे म्हटले आहे. कारण जगत त्या आत्मब्रह्माचाच एक भाग आहे. ते स्वतंत्र भासते परंतु ते स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. परंतु येथे देहधारण केल्यावर जीवात्मा स्वतःला स्वतंत्र मानू लागला. तो येथील भौतिक वस्तू जगतात रममाण झाला.
तो येथे इतका रममाण झाला की तो आपल्या मूलभूत अस्तित्वाला विसरला. त्याला आपल्या मूलभूत योगधामाचे, जगत जननीचे भान राहिले नाही. त्याला इतके भान राहिले नाही की देह जीवित असण्यासाठी अत्यावश्यक असलेला श्वास कोण घेतो, तो कसा घेतला जातो, त्याचा पुरवठा कोण करतो, इत्यादी शंकाही त्याला येईनाशा झाल्या. परंतु हेही तितकेच आश्चर्यकारक आहे की जेव्हा त्याचा श्वास कोंडायला लागतो, जीव गुदमरायला लागतो, शेवटची घरघर लागते, तेव्हा हाच जीवात्मा परमात्म्याच्या नावाने हाका मारायला लागतो. आता येथे 2 अडचणी निर्माण होतात. एक म्हणजे हा हाका मारतो त्याने परमात्म्याला स्वतः दिलेल्या नावाने तो हाका मारतो. उदाहरणार्थ, एखाद्याचे पाळण्यातले नाव गजेंद्र असते आणि त्याला घरात बबन म्हणतात. तसे येथे होते. त्या भौतिक हाका काही परमात्म्याला समजत नाहीत. दुसरे असे की उभ्या आयुष्यात परमात्म्याला कधीही हाक मारलेली नसते, कधीही त्याची साधी आठवणही काढलेली नसते. अशा वेळी अनोळखी व्यक्तीकडे जसे आपले लक्ष जात नाही, तसेच परमात्म्याचे या अनोळखी व्यक्तीकडे लक्ष जात नाही. यामुळे त्या हाकांचा काही उपयोग होत नाही. यास्तव त्याचे अव्यक्त, अदृश्य, अरूप, निराकार, मौन असे अस्तित्व वेळीच समजावून घ्यावे. त्याचे मूलभूत ओम हे प्रथमेश नाम जाणून घ्यावे. ते कसे घ्यावे म्हणजे ते त्याच्यापर्यंत पोहोचते ते शिकून घ्यावे. त्याची नित्य नियमित उपासना करून त्याच्या सान्निध्यात असावे. यासाठी सदा परिघाकडून केंद्राकडे यात्रा करत असावे. मानवा, यातच तुझे भौतिक भले आहे आणि आध्यात्मिक उद्धारही आहे. आपण जेव्हा वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून एक एक रेघ वाढवू लागतो, तेव्हा त्या रेघारेघांमधील अंतरही वाढत जाते आणि त्याचबरोबर वर्तुळाचा परिघही आपोआप वाढत जातो, त्याचा घेरही वाढत जातो. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून परिघापर्यंतच्या अंतराला त्रिज्या असे म्हणतात. आपण वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून परिघापर्यंत अनेक त्रिज्या काढू शकतो. जसजशी या त्रिज्यांची लांबी वाढत जाते तसतसे या त्रिज्यांमधील परिघाच्या बाजूकडे अंतरही वाढत जाते. तसेच जसजशी त्रिज्येची लांबी वाढत जाते तसतसे परिघाचा घेरही वाढत जातो. याचा अर्थ जर आपण विश्वाच्या केंद्रापासून परमात्म्यापासून दूर दूर जात राहिलो तर या ब्रह्मांडाचा घेरही वाढत जाईल. तसेच आपण जितके नवीन भौतिक वस्तू जगत तयार करत जाऊ तितके ब्रह्मांड ताणत जाईल. उदाहरणार्थ, फुग्यात जसजशी जास्त हवा भरावी तसतसे फुगा फुगत जातो, त्याचा घेर मोठा होतो, तो ताणत जातो. फुगा किती मोठा व्हावा, किती ताणला जावा याला काहीतरी मर्यादा असते. त्यापेक्षा फुगा जर जास्त ताणला गेला तर तो फुटतो. यास्तव आपण असे म्हणतो की तुटेपर्यंत ताणू नका. नेमके हेच आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. परमात्म्यापासून दूर जाऊ नका. तुम्ही आणि परमात्मा यामधील अंतर कमीत कमी असू द्या. त्यासाठी नित्य नियमित त्याची उपासना करा आणि सदा त्याच्या सान्निध्यात असा. तसेच देह जीवित ठेवण्यापुरतेच भौतिक वस्तू जगत तयार करा. सुविधा, आराम, चैन या नावाखाली अत्यावश्यकतेपेक्षा जास्त भौतिक वस्तू जगत तयार करू नका. तुम्ही जितके नवनवीन भौतिक वस्तू जगत तयार कराल तितका या ब्रह्मांडावर ताण येईल. यामुळे एक तर ते स्वतःच हे दुरुस्त करायला घेईल आणि येथे अराजकता माजेल. ते कोणालाही परवडण्यासारखे नाही किंवा त्याचा विस्फोट होईल आणि विश्वे नष्ट होतील. तुम्ही जितके परमात्म्याच्या सन्निध राहाल तितके तुम्ही भौतिकाच्या मगरमिठीमधून दूर व्हाल. त्यामुळे तुम्ही अनावश्यक भौतिक वस्तू जगत उपभोगणार नाही आणि त्यामुळे ते तयार करणार नाही. परमात्म्याच्या सन्निध राहिल्यामुळे आणि त्या योगे भौतिक वस्तू जगत कमी निर्माण झाल्यामुळे तितका ब्रह्मांडाचा घेर वाढणार नाही, त्यावर ताण येणार नाही. या योगे सर्वत्र सुजलाम सुफलाम होईल, सर्वत्र आनंदी आनंद असेल. यासाठी सतत परिघाकडून केंद्राकडे यात्रा करत असावी. मुले खेळायला घराबाहेर जातात. 3 सांजा झाल्या की त्यांनी खेळ थांबवून घरी परत यावे अशी अपेक्षा असते. काही मुले स्वतःच ज्ञानी असतात. ती सायंकाळ झाली की परत येतात. परंतु बहुतेक मुले खेळात रममाण झालेली असतात. मग त्यांना आई हाक मारते आणि म्हणते की आता झाला, इतका खेळ पुरे झाला, घरी या. काही मुले समजूतदार असतात. ते लगेच परत येतात. परंतु मुलांना खेळ फार प्रिय असतो. त्यांना खेळाचे आकर्षण असते कारण खेळात मौज मजा असते. यामुळे बहुतेक मुले परत न येता तसेच खेळत बसतात. आता काय करावे असे त्या माऊलीला होते. ती माऊली त्यांना अनेक प्रकारे समजावून सांगते. काही मुले जरा उशिरा का होईना परंतु घरी परत येतात.
जी नासमज असतात ती तशीच खेळत बसतात, ती त्या माऊलीच्या वात्सल्याला मुकतात। मुलांना खेळ फार प्रिय असतो, ते खेळात मौज मजा असते हे त्यांना कल्पना असते, ती तशीच खेळत बसतात आणि माऊली हर प्रकारे त्यांना समजावून सांगत असते। काही मुले जरा उशिरा का होईना परंतु घरी परत येतात, जी नासमज असतात ती तशीच खेळत बसतात आणि ती त्या माऊलीच्या वात्सल्याला मुकतात। आपले येथे असेच झाले आहे। आपण विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या योगधामाचे रहिवासी आहोत। तेथून आपण वैश्विक लीला साक्षी राहून केवळ पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी म्हणून या विश्वात अंशात्मा म्हणून वास्तव्याला आलेले आहोत। आपण विश्वाचे यात्रेकरू आहोत, रहिवासी नाही। 84 लक्ष अशा विविध आणि भिन्न योनींमधून या विश्वात आपण संचार केला, हर प्रकारे सृष्टी लीला अनुभवली। शेवटच्या मानवी देही आता ही यात्रा समाप्त करून योगधामी आपल्या मूलस्थानी परत जायचे आहे। परंतु येथील भौतिक वस्तू जगताच्या मोहक आकर्षणाने आपण येथेच थांबले आहोत आणि अधाशासारखे येथे भौतिक वस्तू जगताचे उपभोग घेत आहोत। आपण येथे सृष्टी लीला उपभोगण्यासाठी नव्हे तर केवळ अनुभवण्यासाठी आलेले आहोत, हे तर आपण केव्हाच विसरून गेलेले आहोत। एखाद्याने एखाद्याकडे पाहुणे म्हणून जावे आणि तेथे मनमानी करत प्रदीर्घ मुक्काम करावा, असे आपले या विश्वात झाले आहे। आपण या विश्वात ही विश्वलीला पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, साक्षी राहून अवलोकन करण्यासाठी आलेले आहोत। हे आपले वसतिस्थान नाही, आपण या विश्वात पाहुणे आहोत, यात्रेकरू आहोत। आपले वसतिस्थान योगधाम आहे। यामुळे सृष्टीलीला अनुभवावी आणि यथाकाळी आपण आपल्या स्वमुक्कामी योगधामी प्रस्थान ठेवावे, हे बरे, त्यातच परम आनंद आहे। योगधामी परत जाण्याचे आकलन व्हावे यासाठी मानवाला अनन्यसाधारण बुद्धी दिलेली आहे, परंतु मानव मनाच्या आहारी जाऊन ती अनन्यसाधारण बुद्धी देहासाठी भौतिक वस्तू जगताचे नवनवीन उपभोग शोधण्यात वाया घालवत आहे। त्यासाठी तो ही सुंदर वसुंधरा ओरबाडून खणून काढत आहे, तिला विद्रूप करून तिचा नाश करत आहे। त्यामुळे या विश्वात पर्यावरण बिघडत आहे, याकडे तो साफ दुर्लक्ष करत आहे। यामुळे तो विश्व माऊलीच्या वात्सल्याला मुकत आहे। यात त्याला हाल अपेष्टा, दुःख, कष्ट, ताणतणाव, रोगराई सहन करावी लागत आहे। तो कैवल्यानंदाला पारखा झाला आहे, तो विश्वकेंद्री परत येत नाही। यासाठी त्याला ही एक प्रकारे शिक्षा करून जाग आणण्याचा विश्वमाऊलीचा हा प्रयत्न आहे। याची वेळीच दखल घ्यावी आणि परिघाकडून केंद्राकडे यात्रेचे प्रस्थान ठेवावे। त्यायोगे येथे सुखदुःखातीत कैवल्यानंदी मुक्ती जीवन जगावे। आपण तीर्थयात्रा करायला किंवा फिरायला म्हणून गावाबाहेर जातो, काही ठराविक स्थळांना भेट देऊन आपण परत येतो। याचप्रमाणे आपण अंशात्मा म्हणून या विश्वात, या विश्वाची वैश्विक लीला साक्षी राहून अनुभवण्यासाठी आलेले आहोत, परंतु आपण साक्षीत्व सोडून येथेच रममाण झालेले आहोत। या विश्वाची सृष्टी लीला अनुभवण्याऐवजी आपण त्यात सहभागी झालेले आहोत। म्हणजे प्रेक्षक म्हणून नाटक पाहायला जावे आणि भावना विवश होऊन रंगमंचावर जाऊन त्या नाटकात सहभागी व्हावे, अशी आपली अवस्था झाली आहे। मग अशा वेळी त्या रंगमंदिरात त्या प्रेक्षकाची जी काही चिथू आणि अवहेलना होते, तशीच आपली चिथू आणि अवहेलना येथे होत आहे। कितीही आणि काहीही मिळवा, आपल्याला समाधान आणि आनंद मिळत नाही। आपल्याला सतत दुःख, कष्ट, पीडा, त्रास होत आहे। यावर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे मुक्त होऊन आध्यात्मिक जीवन जगणे। जोपर्यंत आपण असे करत नाही, तोपर्यंत आपली दुःख, कष्ट, पीडा, त्रास यामधून कायम करता सुटका होणार नाही। तोपर्यंत आपण कधीही समाधानी आणि आनंदी होणार नाही। यासाठी परिघावरून केंद्राकडे यात्रा करावी लागते। अक्रिया योग। ऋषी म्हणतात, निश्चलत्वम प्रदक्षिणाम। स्तब्धता हीच त्याला घातलेली प्रदक्षिणा। विश्वाच्या परिघावरून विश्वाच्या केंद्राकडे यात्रा करण्यासाठी ऋषींनी या सूत्रात निश्चल प्रदक्षिणा घालायला सांगितली आहे। हा अक्रिया योग आहे आणि तो मोठा गोड आहे। ही बसल्या जागी घालायची वैश्विक प्रदक्षिणा आहे। येथे अगतीमध्ये गती साध्य करायची आहे आणि त्या गतीमधून महागती प्राप्त करून मुक्ती प्राप्त करायची आहे। अध्यात्मात अनेकांनी साधना, उपासना म्हणून क्रियायोग सांगितला आहे। योगाधिराज पातंजलींनी तपास, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग
असा क्रियायोग सांगितला आहे. हा क्रियायोग मूलभूत आहे. त्यानंतर अनेकांनी महाअवतारी बाबाजींपासून योगदासांपर्यंत आपापल्या पद्धतीप्रमाणे क्रियायोग सांगितला आहे. परंतु कोणीही पातंजलींच्या क्रियायोगापासून दूर गेलेला नाही. मी माझ्या पातंजल योगबोध या पुस्तकात क्रियायोगाचे निरूपण करताना अक्रियायोगाचेही निरूपण केले आहे. तेथे योगसूत्राला अनुसरून निरूपण केले आहे. येथे आत्मपूजा उपनिषदाला अनुसरून निरूपण करत आहे. या विश्वात नियतीने निसर्गाने ज्या ज्या क्रियांचे आयोजन आणि नियोजन केलेले आहे ते आत्मयात्रा परिपूर्ण व्हावी याच एकमेव इच्छेने केलेले आहे. येथे सजीव, निर्जीव, चल, अचल अशी एकही वस्तू किंवा अशी एकही गोष्ट नाही की जी आत्मेच्छेसाठी नाही. हर प्रकारे आत्मेच्छा परिपूर्ण व्हावी यासाठी सारा खटाटोप आहे. ज्या ज्या क्रिया होतात त्या त्याच्याकडे यात्रा करतात. प्रत्येक क्षणी त्यात काही ना काहीतरी प्रगती होत असते. या विश्वामध्ये काहीही टाकाऊ नाही आणि काहीही टिकाऊ नाही. प्रत्येक गोष्ट उपयुक्त आहे. सर्व काही सतत परिवर्तित होत होत परमात्म्याच्या यात्रेला अनुकूल होत असते. त्या आत्मेच्छेला पूरक अशी होत असते. भौतिक स्वार्थासाठी, भौतिक उपभोगांसाठी उचापती करून मानव त्यात बदल करतो. या त्याच्या नसत्या कृती असतात, क्रिया असतात. त्या अध्यात्माला, परमात्म्याच्या यात्रेला अडथळा असतात. मानवाच्या या अशा उचापतींमुळेच तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. हे अडथळे दूर करणे, या फेऱ्या थांबवणे आणि मानवाला आत्मज्ञानाने मुक्तीचा मार्ग सुकर करून देणे हा या सूत्राचा हेतू आहे. या योगे आत्मयात्रा सफळ पूर्ण व्हावी आणि आत्मेच्छेची इतिश्री व्हावी. काय आहे आत्मेच्छा? आत्मेच्छा एकमेव आहे. ती म्हणजे येथील जीवाने 84 लक्ष योनींचा प्रवास करावा, विश्वाला साक्षी राहावे आणि या विश्वाची लीला अनुभवावी, त्याची मौज घ्यावी. विश्वाचा उपभोग न घेता विश्वाच्या लीलेचा उपभोग घ्यावा. समाधानाने आणि आनंदाने जीवनयात्रा करावी आणि या यात्रेमधून जीवनमुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त व्हावे. अशी अब्जावधी विश्वे आहेत. त्यात यात्रा करत मुक्त संचार करावा. यासाठी जीवात्म्याची निर्मिती आहे. त्या योगे वैश्विक लीला अनुभवावी, तरच वैश्विक निर्मिती सार्थ होईल. नाहीतर जंगलात मोर नाचला, कोणीही पाहिला नाही. मोराला नाचताना कोणीही पाहिला नाही याचा अर्थ त्याच्या स्वतःसह कोणीही पाहिला नाही. कारण तो नाचात गर्क होता. त्याला पाहणार कोण? कोणीही पाहणार नसेल तर नाचायचे कशा करता आणि कोणा करता? जर सर्वजण नटनटी होऊन नाटक करू लागले, जर सर्वजण रंगमंचावर आले, तर ते नाटक कोणासाठी सादर करायचे? ते नाटक कोणी पाहायचे? समोर प्रेक्षक कोणी व्हायचे? याचप्रमाणे जर ही वैश्विक लीला कोणीही अनुभवणार नसेल तर हे विश्व निर्माण झाले ते कशा करता आणि कोणा करता? काय उपयोग आहे त्याचा? सर्व जीव जर भौतिक उपभोगांसाठी आयुष्य जगत त्यातच रममाण झाले तर ही विश्वलीला अनुभवणार कोण? सर्वजण विश्व उपभोगण्यात गर्क झाले तर ही विश्वलीला टिकणार कशी? विश्व उपभोगताना त्यात विश्वलीलेचा बळी जातो. त्यामुळे विश्वाचाही बळी जातो. विश्व झिजते, त्याचा कस कमी होतो, ते लयाला जाते. विश्वाचा बळी गेला तर ह्या उपभोग लोलुपांना उपभोगासाठी विश्व उरणार नाही आणि त्यामुळे विश्व उपभोगणारेही एक दिवस उरणार नाही. सर्वच लयाला जाईल. या दुर्मिळ आणि सुंदर विश्वाचा नाश होईल. दररोज सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापली तर सोन्याचे अंडे देणार कोण? कोंबडी 1, 2, 4 दिवस खाऊन संपेल आणि नित्य नियमित मिळणारे सोन्याचे अंडे मिळणे थांबेल. मग उपाशी मरायची वेळ येईल. याचा विचार मानवाने करावा. त्यासाठी आवश्यक ती बुद्धी त्याला नक्की आहे. त्या बुद्धीचा दुरुपयोग करू नये. सध्या भारतात आणि एकूणच सर्व जगतात एक भेडसावणारा भयावह प्रश्न निर्माण झाला आहे. जो उठतो तो शिक्षण घेतो आणि शहरात जाऊन नोकरी, कामधंदा करू पाहतो. सर्वजण हे असे जर करणार असतील तर शेती बागायती कोणी करायची? शेती बागायती न करता खायचे काय? अन्नाविना जगायचे कसे? कपाशी पिकवायची नसेल तर कपडे घालायचे कोणते? वनशेती करायची नसेल तर लाकूड फाट्याविना घरे बांधायची कशी? गाई म्हशी शेळ्या पाळायच्या नसतील तर दूध कोण देणार? गळ्यात अडकविलेला टाय चोखून पोट भरत नाही. त्यासाठी उन्हातान्हात शेणामातीत अंग मोडून घाम गाळावा लागतो.
येथे आम्हाला स्वयंपाक, कपडे धुणे, घराचा केर काढणे, फरशी पुसणे असे साधे घरकाम करवत नाही. मनगटे दुखतात, कंबर लचकते, बेगडी आणि भ्रामक भपकाऱ्यामुळे अशी कामे करायला लाज वाटते. ओ गॉड, आज मेड आली नाही. सचू, हे नवऱ्याला उद्देशून बरं का, तू आज कॅन्टीनमध्ये लंच घे. मी लॉलीला म्हणजे KG मधील अपत्याला डब्यात सँडविच देते. आमच्याकरता दुपारसाठी नेटवर पिझ्झाची ऑर्डर देते. आईस्क्रीम घरात आहेच आणि रात्री डिनर बाहेर घेऊ. अशी केबिनवाणी परिस्थिती आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे विस्मरणात गेले आहे. अशांमधून जागे होणाऱ्यांसाठीच ही आत्मपूजा आरंभलेली आहे. यात प्रगती करणाऱ्यांसाठी हे अक्रियायोगचे सूत्र सांगितलेले आहे. काय आहे अक्रियायोग? अक्रियायोग म्हणजे काय? सर्व क्रिया बंद करायच्या आणि स्तब्ध बसून राहायचे, की असेल माझा हरी तर देईल बसल्या जागी अशी वाट पाहत बसून असायचे, की अन्न पाण्याशिवाय बसून जीव देत मुक्तीची अपेक्षा करायची? नाही, असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला क्रिया करताना गती घेऊन अगतीत अक्रियायोग साध्य करायचा आहे आणि त्या योगे क्रिया आणि अक्रिया याच्या अतीत महागती प्राप्त करून मुक्त व्हायचे आहे. योगेश्वराच्या योगधामी पोहोचायचे आहे. आपल्याला अक्रिया योग 2 स्तरात साध्य करायचा आहे. पहिला स्तर, अक्रिया योग साध्य करण्यासाठी आपल्याला आपले नित्यनियमित नियतीने दिलेले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म आपल्या पूर्ण क्षमतेने करायचे आहे. त्यात पूर्ण गती घ्यायची आहे. परंतु असे कर्म करताना त्यात त्या कर्माच्या अनुषंगाने उद्भवणारे निर्माण होणारे इतर कर्म क्रिया करायच्या नाहीत. हे जाणून बुजून टाळायचे आहे. येथे गती थांबवायची आहे. नुसती गती थांबवायची आहे असे नव्हे, तर अगती घ्यायची आहे. आपण कचेरीत काम करत आहोत. आपल्याला येथे जे काही मिळते त्यात आपण आपला खर्च भागवायचा आहे. केवळ मौज करायला पैसे कमी पडतात म्हणून जादा कमाईसाठी आणखी जादा काम करायचे नाही, किंवा केवळ जास्त पगार मिळावा म्हणून दुसरे काम करायचे नाही. गरजा कमी करायच्या आणि स्वधर्माने काम करून जे मिळते त्यात राहायचे आहे. तेच आपले संचित आहे, प्रारब्ध आहे. आपण ज्यावेळी जे काम करत असू त्यावेळी केवळ तेच काम करायचे आहे. जर एखादे दुसरे काम तातडीने करायचे असेल तर पहिले काम थांबवावे आणि दुसरे काम करावे. केवळ वर्तमानातच जगायचे आहे. भूत आणि भविष्य यात चुकूनही रममाण व्हायचे नाही. 2 कामांच्या मध्ये वेळ असेल तर त्यावेळी जप करावा. ही सवय इतकी करावी की काही दिवसांनी अशा रिकाम्या वेळी तो केलेला जप आपल्याला आपोआप आठवला पाहिजे. कुटुंबियांसमवेत कुठे जायचे असेल तर त्यांच्याबरोबर जरूर जावे, त्यात सहभागी व्हावे, परंतु त्यात अवास्तव रममाण व्हायचे नाही. एखादा समारंभ साजरा केला, एखादी सहल केली, सिनेमा पाहिला, पार्टी केली किंवा असेच काही केले की पुढे अनेक दिवस त्यावर परिसंवाद साधला जातो. हे आपल्याला टाळायचे आहे. समारंभ, सहल, सिनेमा, पार्टी संपली की तो विषय तेथेच संपला. त्याचे चर्वित चर्वण करायचे नाही. आपण कोणाकडे गेलो किंवा आपल्याकडे कोणी आले तर आपण आवश्यक ती चर्चा करून काही निर्णय घ्यायचे असल्यास जरूर घ्यावेत. ख्याली खुशालीची आस्थेने विचारपूस करावी. काही मदत हवी असल्यास शक्य ती सर्व मदत जरूर करावी. परंतु यानंतर तेथे जर काही इतर विषय निघाले तर आपण मौन, प्रशांत, स्तब्ध असावे. त्या बोलण्याला साक्षी राहावे. शक्य झाल्यास मनात जप करावा. देहधर्म, कर्मयोग, कौटुंबिक कर्तव्ये या व्यतिरिक्त इतर वेळ फक्त अध्यात्मातच राहायचे आहे. देहधर्म, कर्मयोग, कौटुंबिक कर्तव्ये यात गती घ्यायची आहे. तेथे क्रियायोग साध्य करायचा आहे. परंतु या व्यतिरिक्त इतर गोष्टीत अगती घ्यायची आहे. तेथे अक्रियायोग साध्य करायचा आहे. अशी नित्य जीवनातील अनेक उदाहरणे देता येतील. यावरून साधकांनी नित्य जीवनात, कुटुंबात, समाजात राहून क्रिया आणि अक्रिया, गती आणि अगती याचा कौशल्याने सुरेख मेळ घालायला शिकायचे आहे. देहधर्म, कर्मयोग, कौटुंबिक कर्तव्ये यात क्रिया करत असताना अक्रियाही साध्य करायची आहे. गती घेत असताना त्या गतीत अगतीही साध्य करायची आहे. गती अगतीमध्ये, क्रिया अक्रियेमध्ये अध्यात्म जराही सोडायचे नाही.
दुसरा स्तर. अशा प्रकारे देहधर्म, कर्मयोग, कौटुंबिक कर्तव्ये यात क्रिया करत असताना अक्रिया ही साध्य होऊ लागली की दुसऱ्या स्तरात क्रिया आणि अक्रिया, गती आणि अगती याच्या अतीत जायचा अभ्यास करायचा. येथे मुद्दामून आपल्याला क्रिया आणि अक्रिया, गती आणि अगती थांबवायची आहे. त्यासाठी गती आणि अगती यात महागती साध्य करायची आहे. त्यासाठी क्रिया आणि अक्रिया यामध्ये महाक्रिया साध्य करायची आहे. येथे गती नाही आणि अगतीही नाही. येथे क्रिया नाही आणि अक्रियाही नाही. जे आहे ती महागतीमध्ये महाक्रिया आहे. यासाठी आपल्याला महागती घेऊन महाक्रिया करायची आहे. हे आपल्याला कोणी शिकवू शकत नाही आणि कोणी आपल्याकडून हे करवूनही घेऊ शकत नाही. योगगुरू याचे केवळ मार्गदर्शन करू शकतात. याचप्रमाणे आपणही हे काही खास कृती क्रिया करू शकत नाही. कारण येथे काहीही कृती क्रिया करायची नाही. येथे काहीही न करणे हीच कृती क्रिया आहे. हीच महागती आहे. हीच महाक्रिया आहे. कारण काहीतरी करणे फार सोपे आहे, परंतु काहीही न करणे हे महाकठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे. आपल्याला सतत चाळा करायची सवय आहे. आपण एका जागी निश्चळ राहू शकत नाही. येथे आपल्याला काये, वाचे, मने काही करायचे नाही. यामधूनच आपल्याला महागती साध्य होणार आहे. महाक्रिया साध्य होणार आहे. याची पूर्वतयारी होण्यासाठी 2 साधना सुचवितो. पहिली साधना, आपल्याला जेव्हा लिंबू सरबत प्यायचे असेल तेव्हा बाहेरून दिसू शकेल असा ट्रान्सपरंट ग्लास घ्यावा. त्यात पाणी घालून लिंबू पिळावे आणि ते चांगले ढवळावे. त्यानंतर त्यात मीठ, साखर घालावी, परंतु ती ढवळू नये. त्यामुळे मीठ, साखर ग्लासाच्या तळाला दिसू लागेल. तो ग्लास समोर ठेवावा आणि तळाला दिसत असलेल्या मीठ, साखर यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. मीठ, साखर आपोआप पूर्ण विरघळून जाईपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करून निश्चल, मौन, शांत बसावे. अशा प्रकारे निर्विचारी आणि निर्विकारी व्हायची सवय करावी. अर्थात मीठ, साखर विरघळल्यानंतर सरबत प्यावे. दुसरी साधना, आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या टेरेसमध्ये दुपारी जेव्हा ऊन येते तेव्हा ऊन आणि सावली यांच्या सीमेवर रंगीत खडूने रेघ आखावी. सावलीत निश्चळ, मौन, शांत बसावे आणि त्या रेघेवर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू असे लक्षात येईल की ऊन ती रेघ सोडून दूर जाऊ लागले आहे. त्या दूर जाऊ लागलेल्या ऊन, सावली यांच्या सीमारेषेवर लक्ष केंद्रित करून त्या सीमारेषेचा नजरेने पाठलाग करावा. अशा प्रकारे निर्विचारी आणि निर्विकारी व्हायची सवय करावी. अक्रिया योग साध्य होण्यासाठी या साधना करायलाच पाहिजेत असे नाही. तसेच अशा प्रकारे आपणही अन्य साधना करू शकता किंवा या अशा साधना न करताही आपण अक्रिया योगात महागती घेऊन महाक्रिया साध्य करू शकता. आता त्यासाठी या दुसऱ्या स्तरात काय करायचे ते पाहूया. यासाठी देहधर्म, कर्मयोग, कौटुंबिक कर्तव्ये करून झाल्यावर आपल्याला केवळ आपल्यासाठी काही वेळ द्यायचा आहे. आपल्याला कोणी विचलित करणार नाही अशा ठिकाणी निश्चल, मौन, प्रशांत बसावे. तेथे ये जा झाली किंवा आवाज झाला तरी चालेल. अशा वातावरणातच ही अक्रिया साध्य झाली पाहिजे. ती जागा आपल्याच घरात, मठात, आश्रमात, बागेत, नदीकिनारी किंवा अन्य ठिकाणी कुठेही असली तरी चालेल. हे असे जितका वेळ बसता येईल तितका वेळ बसायला शिकावे. अशा वेळी आपली किंचितही हालचाल होणार नाही. आपल्या शांततेचा जराही भंग होणार नाही. आपण चुकूनही कसलाही विचार करणार नाही. असा अक्रियेचा अभ्यास करायचा आहे. हा असा अभ्यास सुरू झाला की आपण कोठेही गेलो आणि तेथे काही वेळ थांबायचे असेल तर आपण असे अक्रियेत बसू शकतो. किंवा विशेष करून जेथे आपल्याला स्वारस्य नसते तेथे आपण असे अक्रियेमध्ये बसू शकतो. इतरांना आपली उपस्थिती जाणवते, परंतु आपल्याला कोणाचीही उपस्थिती जाणवत नाही. सर्वात असूनही कशातही नाही अशी आपल्याला एक रहस्यमय साक्षी अवस्था प्राप्त होते. मुद्दाम लक्षात घ्यावे की ही तंद्री नाही. तंद्री आपल्याही नकळत आपोआप लागते. येथे आपण मुद्दामून अक्रिया योग साध्य करत आहोत. अशा वेळी आपल्याला आजूबाजूला काय सुरू आहे हे चांगले माहीत असते, परंतु आपण त्यामधून पूर्ण अलिप्त असतो. अध्यात्मात ही फार मोठी उपलब्धी आहे. हा साक्षीभाव येणे फार दुरापास्त असते. असा अभ्यास करणे ही एक क्रियाच आहे, परंतु काही कालावधीनंतर असा अभ्यास करणे थांबते आणि अक्रिया आपल्या अंगी इतकी मांडते की आपण श्वास घेत आहोत हेही आपल्याला जाणवेनासे होते.
आपण सहजच अक्रियायोग साध्य करतो आणि निश्चळ, मौन, प्रशांत बसतो. असे करत असावे. एक वेळ अशी येते की आपण ध्यानस्थ बसतो आणि आपण अक्रियायोगात स्थित होतो. आपला देह, इंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती आपल्यात त्या मीठ साखरेसारखी विरघळून जातात. ऊन सावलीप्रमाणे आपला जीवात्मा आणि औषात्मा यांच्यामधील सीमारेषा पुसली जाते. जीवाचा औषात्म्याशी योग होतो. जीवात्मा औषात्म्यात विरघळतो. आता हळूहळू त्या उन्हाप्रमाणे औषात्मा देहापासून पृथक होतो आणि परमात्म्याकडे प्रस्थान ठेवतो. ती परमयात्रा सुरू होते. निश्चळ, मौन, प्रशांत असे बसल्या जागी निश्चलत्वम साध्य होते. त्याला प्रदक्षिणा घातली जाते. आता हे असे नित्याचेच होते. एक वेळ अशी येते की आपली ही आत्मपूजा तो स्वीकारतो. आपल्याला ते दिव्य दर्शन होते, साक्षात्कार होतो, आपण मुक्त होतो. याच देही परंतु विदेही अवस्थेत आपले सायुज्यमुक्त जीवन सुरू होते. कुटुंबासाठी, समाजासाठी आपण सर्व काही क्रिया करत असतो, परंतु आपल्यासाठी आपण राहिलेले नसतो. आपण अक्रियायोगात स्थित झालेले असतो. हरिओम.